सन्माननीय आमदार सईद खान या नगरीचे नगराध्यक्ष प्रथम नागरिक नगराध्यक्ष आसिफ खान या पुतळ्यासाठी सुरुवातीला हे रस्त्याचं काम चालू असताना ज्या ज्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे साहेब, हे दोघांच्या आशीर्वादानं जे मला बळ दिली, जे मला ताकद दिली, जे मला निधी दिला खालच्या बेसिमेंटसाठी एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांना, आणि अनेक वर्षापासून इथं आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा ते बांधू शकले नाही. अनेक लोक सत्तेमध्ये होते, पण छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारे 18 पगड जातीचे सर्व समाजाचे, सर्व धर्माचे लोक छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारे. का म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाच्या सैन्यामध्ये मुस्लिम समाजाचे पण लोक होते. सर्व 18 पगड जातीला न्याय द्यायचं, स्वराज्य निर्माण करायचं काम कोणी देशामध्ये केलं असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांना केला. आणि पाथरी विधानसभाचे सर्व शिवप्रेमाची भावना होती की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा सेलू कॉर्नरला बसायला पाहिजे. आणि मी लोकांना शब्द दिला होता की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा मी सेलू कॉर्नरला बसविणारच आहे. आज एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं सेलू कॉर्नरवर छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसलेला आहे. आणि मी असं सांगितलं होता की मी आमदार झालो तर मी आमदारकीची शपथ नंतर घेईन, पहिले छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा सेलू कॉर्नरला बसवीन, त्याच्यानंतर माझी पुढची वाटचाल छत्रपती शिवाजी महाराजाचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजाचा आशीर्वाद घेऊन माझे विधान परिषदची पुढची वाटचाल मी आज चालू ठेवलेली आहे. आणि आज शपथ घ्यायला मी मुंबईला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचा आशीर्वाद घेऊन मी शपथ घ्यायला मुंबईला आज जाणार आहे. माझी मनापासूनची इच्छा पूर्ण झालेली. संजय राऊतचं काम झालेलं आहे, त्याला कामच काय राहिलेलं नाही. संजय राऊत साहेब काय, त्यांना दुसरं काय काम आहे त्यांच्याकडे? आता ते जितका बोलणार तितकं आमच्याकडे लोक येणार. आता 6 खासदार आले, आता 14 आमदार येणार लवकरात. ते आता ऑपरेशन टायगर 2 चालू होणार आहे. आणि मला तर वाटते ते आदित्य ठाकरेच आमच्या पक्षात यायला नाही पाहिजे, हे मला भीती आहे. साहेबाला सांगावं लागेल त्याला येऊ नको म्हणून. येणार आहेत काही 14 आमदार येणार आहे, अजून लोक येणार आहे, अनेक नगरसेवक येणार आहे. अहो, एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास तितका आहे लोकांना. छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारा एक कोणी नेता असेल महाराष्ट्रामध्ये ते आज ज्योतिताई वाघमारे, मागासवर्गीय कुटुंबामधली माझ्या बहीणला त्यांनी खासदार केला. सामान्य अल्पसंख्याक कुटुंबामधला सईद खानला 4 वर्ष अगोदर कोण ओळखत होता? आज शहीद खानला महाराष्ट्र ओळखते. कोणामुळे ओळखते? एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांमुळे ओळखते. असे लोक 18 पगड जातीचे लोक एकनाथ शिंदे साहेबांना आमदार केले, खासदार केले. हे शिकवण छत्रपती शिवाजी महाराजाला घेऊन एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र पुढे नेत आहे. आणि विकास खरं कोणी करत असेल महाराष्ट्रात तर ते एकनाथ शिंदे साहेब करत आहे. अडथळे होते ते. आता मंत्रालयाची परमिशन आम्हाला भेटलेली 6 महिने झाले, पण आम्हाला कलेक्टर परमिशन देत नाही, SP परमिशन देत नाही. आज मंत्रालयाचं पत्र मी तुम्हाला आता देऊ शकतो, माझ्या व्हॉट्सअपवर आहे. मंत्रालयाची परमिशन येऊन 6 महिने झाले. आमचे मिटिंगा झाले, आमचे इथले आमचे सन्माननीय नगराध्यक्ष, आमचे बंधू, सन्माननीय आमचे सगळे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमचे कार्यकर्ते, विधानसभा प्रमुख, आमचे बालू कुराडे साहेब असू द्या, आमचे शैलेश कत्रवार साहेब असू द्या, आमचे सगळेच शिवप्रेमी जितके इथले तालुक्याचे मतदारसंघाचे सगळे लोक होते, त्यांनी खूप परिश्रम केला की परमिशनसाठी. पण आता काय राजकीय लोकांना त्यांचे बळ वापरून ते परमिशन रोखून ठेवली होती. पण आज देवाच्या कृपानं मी आमदार झालो. आणि मी जे शपथ घेतली होती की मी विधानसभाची पुढची वाटचाल तुम्हाला आता जे सांगितली की मी छत्रपती शिवाजी महाराजाची बसूनच त्यांचा आशीर्वाद घेऊनच पुढची वाटचाल सुरू करणार आहे. आता एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी आमदार झालेलो आहे. आमदार होऊन मी चांगले कार्य गोरगरिबासाठी न्याय देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाखाली आपण काम करू. आणि सन्माननीय आमचे नेते परभणी जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. आणि परभणी जिल्ह्यात लोकांना चांगले दिवस येण्यासाठी आम्ही काम करू. कसं आहे, उद्धव साहेब लय मोठे माणसं आहे, मी तर काय सांगायला नाही पाहिजे. उद्धव साहेबावर काय वेळ आली बघा. अक्षदा मंगल कार्यालयामध्ये 300 लोक बसते आणि माझ्या पुतळ्याच्या आवाराला 1000 लोक होते इथं. मी एक एकनाथ शिंदेचा शिलेदार छोटा माणूस. आज उद्धव साहेबावर अशी अवस्था हे इथले पुढाऱ्यांना आणलेली
की 300 लोकांमध्ये बसलेल्या हॉलमध्ये सभा घ्यायची वेळ आलेली आहे. एकनाथ शिंदे साहेब असा नेतृत्व आहे, त्याला बघायला 25,000 लोक येते. एकनाथ शिंदे साहेबांची अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेब कुठून गेले तर रस्त्यावर हजारो लोक उभा राहते. का म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून 450 कोटी रुपये दिले. 80,000 लोकांचा जीव वाचवायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि उद्धव साहेबांना 2.5 वर्षात 2 कोटी रुपये दिले आणि 17 लोकांचा जीव वाचविला. हे फरक एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आणि उद्धव साहेबांमध्ये आहे. उद्धव साहेब घरात बसून लाईव्ह करते आणि एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही अनिल कपूरची पिक्चर बघितली का? नायक. आमचे नेते नायक आहे. सर्वसामान्य रोडवर उतरणार काम करणारा नेता महाराष्ट्रामध्ये कुणी असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आहे. आणि 2029ला आम्हाला 100% खात्री आहे, लोक त्यांना डोक्यावर घेऊन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करतील. संजय राऊत